मुंबई पुण्यातल्या आता टॉप 9 बातम्या बघूयात। मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये रात्री जोरदार पाऊस। वेस्टर्न एक्सप्रेसवेवर सांताक्रूज भागात साचलंय पाणी, तर वाहनधारकांचे झालेत हाल। लोकलमधील मोठ्या आवाजामधील जाहिरातींमुळे प्रवास त्रास होत असल्याचा आरोप प्रवासी करतात आणि मोठ्या आवाजामधील जाहिराती बंद करण्याची मध्य रेल्वेकडे प्रवाशांनी मागणी केली आहे। चर्चगेटमधील काळा घोडा परिसरात प्रत्येक शनिवार आणि रविवारी वाहनांना बंदी असेल। संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे। पनवेलमधील पाणीपुरवठा 26 आणि 27 सप्टेंबरला बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील। मुंबईतील शिवडी क्षयरोग रुग्णालयामध्ये दिवसाला 2 रुग्णांचा मृत्यू। क्षयरोग रुग्णालयामध्ये 3185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये घराच्या मागणीत सातत्यानं वाढ। मुंबईतील सर्वच भागात नव्या गृहप्रकल्पांसह पुनर्विकास प्रकल्पांनाही वेग। सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या निकालांचं मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी 42 पदं भरण्यास मान्यता। पदासाठीच्या अनुषंगानं येणाऱ्या खर्चाचंही मान्यता। कर संकलनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठीच लवकरच 178 निरीक्षकांची भरती करण्यात येणार। यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते। एपीएमसी बाजारात आल्याची आवक आता वाढल्यानं दरात घसरण। 60 ते 65 रुपये प्रति किलोनं आल्याची विक्री।